ज्ञानदेव तुकाराम प्रभु रामचंद्र भगवान की जय। पवनसूत हनुमान महाराज की जय। शांती ब्रह्म एकनाथ महाराज, श्री संत बाळूमामा महाराज की जय। भोगता सुप्रीत देखा सोयानी मुगळ मागे पडलंगा, मध्ये निर्माण केली लंका ध्वज दाखा शोभती। सुंदर अशा प्रकारचा असणारे प्रभू रामचंद्रजींनी ज्यावेळेस त्या ठिकाणी मुखातून शब्द काढला की आज त्या ठिकाणी मी विभीषणाला लंकेचा राजा त्या ठिकाणी केलेला आहे, विभीषणाला राज्याभिषेक करायचा आहे। त्यावेळेस त्या ठिकाणी प्रभूजी म्हणाले, हनुमंता तू लंकेमध्ये गेला होता आणि लंकेमध्ये गेल्याच्या नंतर त्या लंकेचं तू शोधन केलंस, मग तू लंका पाहिलेली आहेस, जशी लंका पाहिलीस तशीच लंका या ठिकाणी तू निर्माण कर। म्हणजे त्याचं असणारं चित्ररेखाट समुद्र तीरावर असणारे त्या ठिकाणी वाळुकेची असणारी लंका निर्माण कर। त्यावेळेस त्या ठिकाणी हनुमंतानं लंकेची निर्मिती केली। लंका तर केलीच केली, यात नवल नाही, पण लंकाही केली। कारण हनुमंतरायाचं पहिलं उड्डाण कुठं गेलतं? पड लंकेमध्ये गेलं होतं। तिथं क्रौंचा नावाची राक्षसीन होती, गरगर ती पड लंकेचं देखील असणारं चित्र तिथं रेखाटलं, सुंदर सुशोभित त्या ठिकाणी समुद्राच्या तीरावर त्या ठिकाणी सुंदर असणारी लंका पाहिली। पाहिल्यानंतर काय होत आहे? गाड प्रवेशाती अवघडा चोर द्वारे माळे गुड, विकट यंत्रे मागर दृढ भरले अवघड बहुजळे। राजा रावणाची जशी लंका आहे तशीच लंका असणारी हनुमंतरायांनी निर्माण केलेली आहे। लंकेचे जसे गड आहेत, जे दुर्ग आहेत, जितके अवघड आहेत तेवढंच अवघड असणारं चित्र तिथं रेखाटलेलं आहे। तिथं असणारे त्या ठिकाणी दरवाजे आहेत, ज्या ज्या गडावर त्या ठिकाणी तोप गोळे आहेत ते तोप त्या ठिकाणी असणारी तिथं निर्माण केली। आणि तसं चित्र सर्व मानणाऱ्यांनी पाहिलं, प्रभूंनी पाहिलं। काय होते? महाभारत सरमुख गुप्त ते मारक घातक, हुंडे अग्रियाचे बडक परके कटक मारावया। ग्रंथकर्ते नाथांनी कुठलीही गोष्ट त्या ठिकाणी लपवून ठेवली नाही। हनुमंतरायाने ज्या लंकेची निर्मिती केली, जशी लंका आहे तशीच लंका निर्माण केली। लंकेचं जे मुख्य द्वार आहे त्या मुख्य द्वाराच्या ठिकाणी गुप्त काही यंत्र होती। जर शत्रू एखाद्या वेळेस त्या ठिकाणी रात्रीच्या वेळी सगळे निद्रिस्त झाल्याच्या नंतर आले तर त्यांचाही घात करणारे मुख्य द्वाराच्या ठिकाणी असणारे यंत्र बसवलेले होते। तसेच यंत्र त्या ठिकाणी बसवलेले आहेत। कुठल्याही प्रकारची त्याच्यामध्ये असणारं घातक होते बरं का, ते चोरून जरी आला तरी त्याला त्या ठिकाणी संपवण्याची ताकद त्या ठिकाणी त्यांच्यामध्ये होते। असं सर्व असणारं चित्र हनुमंतरायांनी प्रभूच्या समोर रेखाटलेलं आहे। उलट लोटात के घात परके विरठाई परता, ऐसे मार दुर्ग अंत दावी हनुमंत गड भागे। तरी असं उलट यंत्र आहे का नाही? दुसऱ्या असणारा शत्रूनं केलेला जो वार आहे त्या वारावर प्रतिकार करणारं शस्त्र, जसं त्या लंकेमध्ये राजा रावणानं बसवलेलं आहे तेच शस्त्र त्या ठिकाणी असणारं बसवलेलं आहे। उलट यंत्र असणारे दुर्गेच्या आत त्या असणाऱ्या गडामध्ये त्या लंकेमध्ये प्रवेश केल्याच्या नंतर जे असणारे शत्रू पक्ष कुठं कुठं स्थिर होतात, कुठं कुठं त्या ठिकाणी असणाऱ्या शत्रूचा घात करण्यासाठी विराजमान झालेले, त्यांचे शस्त्र साठा कसा आहे हे सर्व असणारी वाळूची वर का लंका। लंका काही अजून असणारी सर्व रामानी किंवा वानरांनी बघितली नाही। लंका फक्त एकट्या हनुमंतानं बघितलेली आहे आणि ती लंका त्या ठिकाणी हनुमंतांनी दाखवलेली आहे। म्हणून मी सांगत असतो बघा, एकाग्र चित्त सगळ्यात जास्त कुणाचं होत असेल तर पेंटरचं होतं। पेंटरने एखाद्या माणसाकडे जर बघितलं ना तर त्या माणसाचं चित्र ते डोळ्यात साठवतात आणि तसं कागदावर रेखाटतात। म्हणून देव जरी त्यांनी डोळ्यात साठवला ना तर त्यांना देव व्हायला सोपं जातं। इतकी सुंदर असणारे त्या ठिकाणी हनुमंतराया एक कलाकार देखील आहे का नाही? लंका बघितली आणि जशाच तशी त्या ठिकाणी निर्माण केली। पांजी पोळी निगोड कडे दुर्धर मार दोही कडे, छळ नय मागे पुढे दावी निवाडे हनुमंत। जिकडे बघावं तिकडे असणारं त्या ठिकाणी जसे तट आहेत,
जिथं बांध आहेत त्या बांधाच्या ठिकाणी बांध आहे, कारण कुठल्याही प्रकारचं असणारं त्या ठिकाणी लंकेमध्ये जशी असणारी त्या ठिकाणी लंका आहे जशाच तशी, कुठल्याही प्रकारचं त्याच्यामध्ये त्या ठिकाणी बदल केला नाही. नवे लंकेकडं जर प्रभूनं बघितलं आणि या रेखाटलेल्या लंकेकडं बघितलं तर त्याच्यामध्ये उणीवता दिसू नये, कमतरता दिसू नये असं असणारं त्या ठिकाणी हनुमंतानी त्या लंकेचं चित्र त्या समुद्र काठावर त्या ठिकाणी निर्माण केलेलं आहे. रचिली लंकेची आकृती त्यापुढे तुझ्या अमरावती, राज मंदिरी शोभती टके झळकती पताका. तरी असो हनुमंतरायांनी जी लंकेची असणारं चित्र रेखाटलेलं आहे त्या चित्राच्या पुढे देवाचा राजा इंद्र राहणारा जो इंद्र ज्या ठिकाणी राहतो तिला अमरावती म्हणतात. त्या अमरावती देखील असणारी कशी आहे, शून्य शून्य हे का नाही, इतकी सुंदर असणारी त्या ठिकाणी पूर्णपणे लंकेचं चित्र त्या हनुमंतरायांनी रेखाटलेलं आहे. राजमंदिर लंकेमध्ये जशी आहेत तशीच त्या ठिकाणी पूर्णपणे रेखाटण्याचं कार्य नव्हे. ज्या ज्या असणाऱ्या घरावर त्या ठिकाणी ध्वज आहेत ते ध्वज त्या ठिकाणी फडकू लागलेले आहेत, ते असणारे त्या ठिकाणी असणारे तेज दिसू लागलेलं आहे. अशी स्वरूपाची असणारी लंका हनुमंतरायांनी प्रभू रामचंद्रजीला दाखवलेली आहे. मारिया गोपुरे सात खानी उपरे उपरी नव खानी, घर घरी पे खुनी लंका भुवनी अपरा. लंकेमध्ये जशा बिल्डिंग होत्या आपल्या भाषेमध्ये जसे घर होते, काही जणांचे 9 असणारे मजली होते, काही जणांचे 6 मजली होते, काही जणांचे 4 मजली होते, काही जणांचे 2 मजली होते. त्या पद्धतीची असणारी घरं त्या ठिकाणी जसे असणाऱ्या गल्ल्या पडलेल्या आहेत, जिथं जसे रस्ते ते देखील रस्ते त्या ठिकाणी हनुमंतरायांनी त्या चित्राच्या ठिकाणी असणारे रेखाटलेले आहेत. अशी त्या ठिकाणी अवस्था आहे. श्रीनिवास माने